आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे की रेग्युलर प्लास्टिकच्या बॉटलने पाणी पिणे किती हानिकारक असू शकतं. तरी देखील आपल्यापैकी प्रत्येकजण ही चुकी करतोच. देखील बरेच दिवसापासून पाणी पिण्यासाठी ती प्लास्टिकची बॉटल वापरत होते. काही मी स्टीलच्या बॉटल ऑनलाईन मागवल्या होत्या, पण यावेळेस मला चांगली कंपनीची बॉटल मागवायची होती. तर ही काही दिवसापूर्वी मिल्टनची बॉटल मी मागवली होती, अतिशय रिजनेबल प्राईसमध्ये. मला तर वाटलं की मिल्टनची बॉटल आहे तर महागडी असेल, पण सध्या फ्लिपकार्टवर सेल चालू आहे, त्यामुळे अतिशय रिजनेबल प्राईसमध्ये ही बॉटल मला मिळाली. तुम्हाला जर मागवायची असेल तर दोन्ही प्रॉडक्ट मी स्क्रीनवर टॅग करते, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. त्यानंतर रात्रीचा रोजचाच प्रश्न की जेवणाला काय बनवू. तर आज बरेच दिवसानंतर मी मस्त असा पत्तागोबीच्या पराठ्यांचा बेत केला. बारीक पत्तागोबी धुवून कट करून घेतली, त्यामध्ये आवडीनुसार बेसिकचे मसाले घालायचे आहेत, तीळ घालायचे आहे, भरपूर अशी कोथिंबीर घातली, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि आपलं गव्हाचं पीठ घालून जसं आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. सोबत मस्त असा टमाटरचा कुचला रेडी करायला ठेवलेला आहे. तर हे सगळं मी नंतर मिक्सरमधून वाटून घेणार आहे. पराठ्याचा बेत कॅन्सल झाला आणि लगेच मी थालपीठ बनवायला घेतले, कारण त्याला पाणी सुटलं होतं, त्यामुळे पराठे लाटल्याच जात नव्हते. च्या भागामध्ये याला पत्तागोबीचे थालपीठ म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता मी मस्त असं थालपीठ एन्जॉय करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.